हे गोंडस बाळ नेमकं कोणाचं आहे ते आपण पुढं व्हिडिओत पाहणारच आहोत. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज सकाळची सुरुवात अशी झाली होती गावाकडच्या घरी. तर सकाळी सकाळी फ्रेश होऊन मी गेले होते टेरेसवर. त्या टेरेसवर खूप छान अशी फुलं उमललेली होती. तर झेंडूची फुले आणि गोकर्णीची फुले खूप छान अशी उमलून आलेली होती. तर आता त्यातली काही फुले मी तोडून घेते, म्हणजे जेणेकरून ते देवाला पूजा करताना वगैरे मला वापरता येते. त्याचबरोबर हे दुसरे काही झाडं होते. तर या झाडाचं मला नाव काय माहिती नाही, पण एकदम छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. एवढी छान हिरवीगार झाडी आणि वातावरण पाहून खरंच मन प्रसन्न झालेलं होतं. त्याचबरोबर इथं ड्रॅगन फ्रूटचं पण झाड लावलेलं आहे बघा. त्याची पण खूप छान अशी फूट पडलेली आहे. खूप छान प्रकारे त्याची पण वाढ झालेली आहे आणि खूप छान असं सुंदर वातावरण होतं सकाळचं. खूपच छान वाटत होतं. त्याचबरोबर इकडल्या साईडला एक कडीपत्त्याचं झाड आहे, ते पण तुम्हाला दाखवते पहा. तर त्याचबरोबर उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर सुंदर अशी फुलं मी पहा ताटामध्ये तोडून घेतलेली आहेत. किती छान अशी दिसत आहेत. त्यानंतर छान पूजा वगैरे करून घेतली. तर पहा असं काही आहे. घराचा थोडासा भाग मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर छान डोकं वगैरे विंचरून घेतलं, डोकं धुतलं होतं त्यामुळं. मग निघाले मी माझ्या माहेरला. माहेर आणि सासर जवळच आहे, जवळपास 3 किलोमीटर अंतरावर आहे. घरी गेले होते तर आई पाणी भरत होती. लाईट नसल्यामुळं मोटर काय चालू केली नाही, त्यामुळं हातानंच पाणी भरणं चालू होतं. नंतर मी म्हशीला गेले भेटायला. इकडं मस्त फेरफटका मारत होते तोवरच आईचा आवाज आला आणि आई म्हणली की आजी आलेली आहे. तर मग मग थोडंसं म्हणलं पेरू वगैरे आहेत का ते पाहूया. पेरू तर काही सापडले नाही, सर्व पेरू संपलेले होते. पण एक सीताफळ दिसलं बघा, किती छान असं सीताफळ एकच लागलेलं आहे. त्यानंतर हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. तो आला होता पेरू, त्याला म्हटलं पेरू देऊ का? तर तो बोलत होता थोडंफार. ती माझी मामाची मुलगी आहे आणि तिचा हा मुलगा आहे. तर तिच्याकडं थोडंसं बोलायला गेलेले होते आणि तिथूनच मग वापस परतीच्या प्रवासाला लागलो तर आम्ही. हे अंबाजोगाईचं बस स्टँड आहे पहा, इथं बसची वाट बघत बसलेलो होतो आम्ही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आम्हाला गाडी लागली आणि मग वापस परतीच्या प्रवासाला लागलो. खरंच खूप जास्त गर्दी होती अंबाजोगाईच्या बस स्टँडला. बस स्टँड तर एवढं छान आहे ना, बसण्याची वगैरे सोय तुम्ही पाहू शकता. तर निघता निघता असं काही वातावरण झालेलं होतं.